ऐनतपूर नवले वस्ती या ठिकाणी असलेले जागृत देवस्थान श्री वीरभद्रेश्वर मंदिर या ठिकाणी दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत हरिभक्त परायण रवींद्र महाराज मुठे कीर्तनकार यांचे जाहीर हरिकीर्तनाने सांगता झाली. या प्रसंगी मुठे महाराज यांनी म्हटले की सकाळी उठून भगवंताचे नामस्मरण करून तसेच जागृत देवस्थान वीरभद्रेश्वर देवाला प्रार्थना करावी. माझ्या हातून चांगले कार्य घडू दे देवा, तुझ्या कृपेने आजचा दिवस मला चांगला मिळाला. तुझ्या कृपेने माझ्या हाताने चांगले कार्य घडू दे. कोणाचंही वाईट होऊ देऊ नको. कोणाचंही वाईट होणार नाही अशी बुद्धी मला दे. आईवडिलांची केलेली सेवा तसेच मंदिरासाठी दिलेली जागा, गायीची केलेली सेवा, पंढरीची वारी कधी वाया जात नाही आणि याचे पुण्य आपल्याला लाभत असते असंही मोठे महाराज यांनी म्हटलं आहे. यावेळी वेदमूर्ती महेश दिलीप दायमा हा राजस्थान गोट मंगलोद दधिमती गुरुकुल या ठिकाणी शिकत असताना भारतातून 42 गुरुकुल वेदोत्सव परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण मुद्रिका प्राप्त केली. त्याबद्दल हरिभक्त परायण मोठे महाराज यांच्या हस्ते वेदमूर्ती महेश यांच्या मातापितांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले श्रीरामपूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे, सरपंच मीनाताई साळवे, विश्व हिंदू परिषद मठ मंदिर समिती नाशिक दत्तात्रय बहिरट आणि 3 वेळा नर्मदा परिक्रमा पायी केल्याबद्दल महंत जंगमस्वामी यांच्यासह ऐश्वर्या थोरात नगररचना विभागात निवड झाल्याबद्दल तसेच सायली अमोली स्पर्धा परीक्षेत निवड झाल्याबद्दल त्यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला. कीर्तन सांगतानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वीरभद्रेश्वर मंदिराचे संयोजक तसेच ऐनतपूर बेलापूर नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी दिलीप दायमा, बेलापूर.